सक्षम त्याच्या रूम मध्ये आला, पण रूम मध्ये येताच त्याला एक फोन आला आणि तो फोनवर बोलण्यात बिझी होऊन गेला. जसं त्याचं फोनवर बोलून झालं तसा तो मागे फिरला, पण मागे वळताच तो दचकला. त्याच्या समोर त्याची त्रिमूर्ती बत्तीशी दाखवत उभी होती. भाई, मी काय विचारत होते, मग काय विचार केलायस तू? कशाबद्दल? अरे, लग्नाबद्दल. त्या देवकरांच्या घरी फक्त आणि फक्त तुझीच चर्चा सुरू होती भाई. म्हणायला फक्त गणपती विसर्जनचा प्रोग्राम होता तो, पण खरं तर तुला मुलगी दाखवण्याचाच प्रोग्राम वाटत होता. त्या फंक्शन मध्ये 4-5 मुली बघितल्या आम्ही आणि त्या सगळ्याच तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी जाम एक्साइटेड होत्या. भाई, मला ना ती ग्रीन साडीवाली जास्त आवडली. ती छानच होती रे दर्श, पण मला ती रेड वाली जास्त आवडली. त्या ग्रीन साडीवालीची ना हाईट थोडी कमी होती, बट रेड वालीची हाईट भाईला एकदम मॅच करेल. ग्रीन वाली जास्त छान होती भाई. नाही, रेड वाली जास्त छान होती. ग्रीन वाली. रेड वाली. ग्रीन वाली. रेड वाली. ग्रीन वाली. रेड. ग्रीन. हो, स्टॉप इट. प्रिन्सेस, तू तुझ्या रूम मध्ये जा. मला जरा या दोघांशी बोलायचंय. तुम्हाला दोघांना 1000 वेळा सांगितलंय मी की जीवा या घरचा मुलगा नाही, मुलगी आहे. मग तरी सुद्धा तुम्ही हे का विसरता? आई, लग्न करण्यासाठी मुलगी नाही तर मग काय लागतं? प्रेम. लग्न करण्यासाठी फक्त मुलगी नाही, तर त्या मुलीवर प्रेम असावं लागतं ध्रुव. आणि सध्या प्रेमात पडायला माझ्याकडे वेळ नाहीये. दर्श, ही बघ, भाईच्या हातात मुलीची बांगडी आहे. कोणाची बांगडी आहे ही? आणि माझ्या खिशात कशी काय आली? भाई, आय जस्ट कांट बिलीव्ह की तुझ्या खिशातून मुलीची बांगडी निघाली. भाई, अरे ही बांगडी सोन्याची आहे. कुठे गेली असेल माझी बांगडी? युगा, अशी कशी ग तू वेंधळी?